नमस्कार, एसटी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 आणि 27 साठीचा महत्त्वाचा असा विषयचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, अंकगणिताचा। आणि त्याचा पहिलाच धडा कोणता आहे तर संख्या आणि संख्या पद्धती म्हणजे काय। बघा, जर आपण कुठे बाजारात जरी गेलो आणि एखादी वस्तू आपण विकत घेतली, आपल्याला पैसे द्यायच्या वेळेस आपल्याला काय लेखन किंवा वाचन करता यायला पाहिजे। संख्या ज्या असतात, आपण किती पैसे त्या दुकानदाराला देणार आहे ते आपल्याला समजलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी संख्या आणि संख्या पद्धती आपल्याला शिकायचं आहे। संख्येचं वाचन करणं आणि संख्या लेखन करणं खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि हेच आपल्याला या संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये आपण शिकणार आहोत। बघा, 10 अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन। आपल्याला 10 अंकापर्यंत जे पण अंक आहेत तुम्हाला माहिती आहे कोणते अंक आहेत। 0 1 2 3 4 5 6 7 8 9। 0 ते 9 पर्यंत काय असतात आपले अंक असतात आणि त्याचं काय पाहिजे तुम्हाला वाचन आणि लेखन करता यायला पाहिजे। तर आपल्याला पहिले शिकायचं आहे अंकाची दर्शनी किंमत कशाला म्हणतात। बघा, यालाच इंग्लिश मधून फेस व्हॅल्यू असं म्हणतात। दर्शनी किंमत आपल्याला या शब्दावरूनच याचा अर्थ समजतोय। दर्शनी किंमत म्हणजे आपण कोणत्याही संख्येतील अंकाची कोणतीही संख्या असेल आणि त्या अंकाची दर्शनी किंमत काय असणार आहे, जो आपल्याला अंक दिसणार आहे तोच अंक आपला दर्शनी किंमत असणार आहे, म्हणजे त्या अंका एवढीच असते। आता दर्शनी किंमतचा अर्थ काय होतोय, जो अंक आपल्याला दिलेला असेल आणि इथं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा 4832। या 4832 या संख्येमध्ये कशाची आपल्याला दर्शनी किंमत काढायची आहे, 2 ची। बघा, 2 ची दर्शनी किंमत आपल्याला काढायची आहे। मग आपण काय करणार आहे बरं का, हे आपल्याला संख्या आहे 4832 आणि त्या संख्यांमधला अंक आहे 2। तर दर्शनी किंमत जो अंक आपल्याला दिसतोय तीच काय असणार आपली दर्शनी किंमत असणार आहे। 2 अंकाची दर्शनी किंमत काय येणार आहे, त्या अंका एवढीच येते, म्हणजे 2 अंकाची दर्शनी किंमत काय असणार आहे तर 2च असणार आहे। त्याच पद्धतीने जर आपण जो अंक आपल्याला दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत। जसं की आपण हा उदाहरणामध्येच पाहिलं की 3 अंक घेतला, आता आपण काय केलंय 3 अंक घेतला। या 3 अंकाची जर आपल्याला दर्शनी किंमत विचारली, जो अंक दिसतो आहे तर तीच काय आपली दर्शनी किंमत असणार आहे। 3 ची काय असणार आहे, 3च दर्शनी किंमत। त्याचप्रमाणे आपली 8 ची दर्शनी किंमत काय आहे, 8च असणार आहे। जो अंक दिसतो आहे तर तीच आपली दर्शनी किंमत असणार आहे। अशा पद्धतीने आपण दर्शनी किंमतचा अभ्यास केला। दर्शनी किंमत म्हणजे जी किंमत की ती त्या अंका एवढीच असते। 2 अंक आहे तर त्याची दर्शनी किंमत काय असणार आहे, 2च असणार आहे। आता आपल्याला काय बघायचंय, बघा स्थानक्रम। आपण जेव्हा दर्शनी किंमतचा अभ्यास केला तेव्हा काय विचारात घेतले का स्थानक्रम काय आहे, की स्थानाचा काय अभ्यास केला का। जी संख्या आहे तीच संख्या, जी संख्यामधला अंक आहे तोच अंक आपण काय केलेला आहे दर्शनी किंमत म्हणून घेतलेला आहे। पण जेव्हा आपल्याला आता एखादी संख्या असेल आणि त्या संख्येच्या अंकाचा स्थानिक किंमत काढायचा असेल तर तेव्हा आपल्याला काय विचारात घ्यावं लागणार आहे, स्थानक्रम। कधी विचारात घ्यावं लागणार आहे आपल्याला स्थानक्रम, जेव्हा स्थानिक किंमत काढायची असेल तेव्हा। बघा, इथं आपल्याला स्थान असतात आणि हे स्थान जे पण अंकाचे स्थान आहे आपण कशा पद्धतीने लिहितो तर हे समजून घेऊ। बघा, आणि हे पण कशा असताय, जसं की शेवटचा अंक कोणत्या स्थानामध्ये असतो, एकक स्थानामध्ये शेवटचा अंक असतो आणि त्याच्या नंतर डावीकडच्या बाजूचा अंक
कोणत्या स्थानामध्ये असतो? दशक स्थानात. आणि त्याच्यानंतर शतक स्थानात. आणि आपल्यामध्ये बघा आता इथं शतक, शेवटचा जो अंक असतो त्याला आपण काय म्हणतो? कोणत्या स्थानात असतो तो शेवटचा अंक? एकक स्थानामध्ये असतो. आणि त्याच्या पहिल्याचा अंक असतो दशक स्थानात. त्याच्या डावीकडचा, दशक स्थानाच्या डावीकडचा अंक असतो शतक स्थानात. आणि बघा शतक दशक एकक याचा एक गट असतो. शतक दशक एककचा काय असतो? एक गट आपण तयार करतो. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखादी संख्या वाचतोय तर तेव्हा शतक दशक एककचा काय असतो? एक गट असतो. त्याचप्रमाणे पहिले तर आपण तिघांचा एक गट घेऊ, त्याच्यानंतर असे दोन गट पडतात. जसे की बघा नंतर हजार, हजारच्या गट मध्ये काय येते? हजार. हजार. आणि काय येणार आहे हजारच्या गट मध्ये? बघा इथं एकक, मग नंतर दशक आणि शतक, हे तीन स्थानाचा एक गट बनतो. त्याच्यानंतर हजार, हजारच्या स्थानाचा दोन गट आहे. बघा हजारच्या स्थानामध्ये दोन असतात. कोणते कोणते असतात हजारच्या स्थानामध्ये? एक तर हजार आणि दुसरं काय येते त्याच्यात? दशहजार. हा आहे हजारच्या स्थानाचा गट. आणि त्याचप्रमाणे 10 लक्ष आणि लक्षाचा एक गट असतो. लक्ष आणि 10 लक्ष. हे दोन दोन गट पडतात शतक दशक एककचा. आपल्याला हे गोष्टी मी काय सांगते, आपल्याला जेव्हा लेखन करायचंय, वाचन करायचंय तर आपल्याला यायला पाहिजे. जेव्हा आपण संख्येचं वाचन करतो तर शतक दशक एककचा एक गट असतो. त्याच्यानंतर हजार मध्ये काय येणार आहे? दशहजार आणि हजार. आणि लक्षाच्या घरामध्ये, लक्षाच्या स्थानामध्ये काय येते? 10 लक्ष आणि लक्ष. त्याच्यानंतर कोटीच्या स्थानामध्ये पण एक गट आहे. बघा काय येतं कोटीच्या स्थानामध्ये? कोटी आणि दशकोटी कोटीच्या स्थानामध्ये येतात. मग याच्यानुसार काय करून घेऊ आता आपण काही उदाहरण पाहू. इथं काय सांगितलेलं आपल्याला? कोणत्याही संख्येतील, बघा कोणती जरी संख्या आपल्याला दिलेली असेल आणि त्या संख्येतील प्रत्येक अंकाची आपल्याला काय करायचंय? एखादी संख्या दिलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत, स्थानिक किंमत, त्याचं स्थान कुठे, त्याची जागा कुठे, त्यावरून त्या संख्येतील त्या अंकाच्या आपल्याला काय बघावं लागणार आहे? त्याचा जो पण अंक आपल्याला दिलेला आहे तर ते कोणत्या स्थानावर आहे? एकक स्थानावर आहे का दशक स्थानावर आहे का शतक स्थानावर आहे का हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. तर कोणत्या स्थानावर आहे त्यानुसार आपली त्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत समजते. मग आणि जेव्हा पण स्थानिक किंमत बघा डावीकडून उजवीकडे येताना स्थानिक किंमत कमी होत जाते. जेव्हा आपण आता हे वाचतोय तर आपल्याला समजणार नाही. मी तुम्हाला काय करते, एक उदाहरण देते, त्याच्यावरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे
हे समजेल. डावीकडून उजवीकडे येताना स्थानिक किंमत कमी कशी होते. तर बघा आपण आत्ताच अभ्यास केलेला आहे की शेवटचं स्थान काय असणार आहे. शेवटच्या स्थानामध्ये आपण काय लिहितोय, एकक. त्याच्या पहिल्या स्थानामध्ये काय असणार आहे, दशक. नंतर शतक. या तिघांचा काय आहे, एक गट आहे. त्याच पद्धतीने बघा मग नंतर दोघांचा एक गट आहे, तर कोणते येते, हजार आणि दक्ष हजार. हजार आणि 10,000चा एक गट, त्यासोबतच लाख आणि दक्ष लाख. याचा एक लाख आणि दक्ष लाखाचा एक गट, दक्ष हजार आणि हजाराचा शतक दशक एककचा एक गट असतो. तर मग याच्यामध्ये बघा आता आपल्याला आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरणामध्ये जर मी काय केलेलं आहे, मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. समजा आपल्याला आता कोणती संख्या दिलेली आहे, 670. 670 ही आपल्याला संख्या दिलेली आहे. मग आपल्याला आता जेव्हा आपल्याला लेखन करायचंय तर पहिले ही संख्या आपण कशी लिहून घेणार आहे, तर इथं बघा एकक स्थानी शेवटचा अंक काय असतो आपला, एकक स्थानाला येतो. दशक स्थानी आपण काय करणार आहे, 7 लिहून घेणार आहे. आणि शतक स्थानामध्ये काय आहे, 6 आहे. मग वाचताना बघा 6 हा अंक शतक स्थानी आहे, म्हणून आपण वाचताना काय करणार आहे, 600. 600 का केलं मी, 600 का बरं केलं, कारण की 6 इथं बघा 6 ला मी काय करते आहे, 6 ला गुणिले 100 करते. का तर 6 हा शतकच्या स्थानामध्ये आहे आणि शतक म्हणजे काय असतं, तर 100. एकक असेल तर आपण 1 ने गुणायचं. मग 6 गुणिले 100 किती होतात, 600. त्याच पद्धतीने आपण काय बघणार आता, 7 हे कोणाच्या स्थानामध्ये आहे, दशकच्या. म्हणून 7 ला 7 गुणिले काय करणार आहे मी, 7 गुणिले 10. का तर ते कशात आहे, तर दशक स्थानामध्ये आहे. तर 7 गुणिले 10 किती होतंय, 70. अशा प्रकारे आपण एकक स्थानामध्ये आपल्याला काय आहे, 0. आणि 0 गुणिले आपण काय करायचं आता, दशक स्थानासाठी आपण काय केलं होतं, 7 हा अंक दशक स्थानाला आहे म्हणून आपण 10 ने गुणलं होतं. 100 हा 6 अंक शतक स्थानाला आहे म्हणून 100 ने आपण गुणलं होतं. आता एकक स्थानाला आहे तर मग आपण काय करायचं, फक्त 1 ने त्या जो पण अंक आहे त्याला गुणायचं. मग 0 गुणिले 1 काय येत आहे, 0 येत आहे. याच पद्धतीने बघा आता 670 आणि 0 आपण या काय काढलेले, त्यांचे स्थान पाहिले. 6चं 7चं आणि 0चं स्थान कुठे आहे ते पाहिलं आणि त्याच्यानुसार जे आपले हे उत्तर आलेलं आहे तेच काय आहे, स्थानिक किंमत. या अंकाची स्थानिक किंमत आहे. आणि तुम्हाला दिसतंय का बघा बर का, स्थानिक किंमत मध्ये काय दिसतंय, जो पण शतकचा बघा, जो पण शतकचा अंक आहे त्याची स्थानिक किंमत किती आहे, 600. थोडी जास्त आहे. पण आपण जसं जसं डावीकडच्या बाजूने जातो म्हणजे
एकक स्थानाची काय आहे तर 0 आहे, कमी आहे. मग त्याच पद्धतीने आपण जर डावीकडे गेलो दशक स्थानाची बघा, दशक स्थानाची आपली स्थानिक किंमत किती आहे 70 आहे. म्हणजे काय होतंय दशक स्थानाची जेव्हा आपण डावीकडच्या बाजूने जातो तर काय होतंय आपली स्थानिक किंमत वाढते. त्याच पद्धतीने जर आपण दशक स्थानावरून शतक स्थानाला जर गेलो डावीकडून जर गेलो तर आपली स्थानिक किंमत वाढते. पण जर उजवीकडचं बघा आता शतक स्थानावरून दशक स्थानाला जर गेलो उजवीकडे गेलो डावीकडून जर उजवीकडच्या बाजूने आपण गेलो तर आपली स्थानिक किंमत काय काय होतीये कमी होतीये. पहिले 6ची आली 600 पण उजवीकडून दशक स्थानाला काय आली आहे 70 पण एकक स्थानाला काय आली आहे कमी 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 होत जाते. हेच आपल्याला सांगितलेले डावीकडून उजवीकडे येताना स्थानिक किंमत काय होत असते कमी होत जाते. मग आता आपल्याला इथं काही उदाहरणं दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे. बघा पहिलं उदाहरण कोणतं आहे आपल्याला खालील संख्याचे अक्षरी वाचन व लेखन करता यायला पाहिजे. संख्या आपल्या रोजच्या जीवनासाठी एकदम महत्वाचा असा भाग आहे. मग आपल्याला या संख्या वाचता यायला पाहिजे. काय दिलेलं आहे तर बघा बर का आता ही संख्या आपण कशी वाचू बघा. हे तर काय तर आपण आता वाचण्यासाठी पहिलं तर मी तुम्हाला जे सांगितलेलं होतं एकक दशक शतक ते आपण इथं लिहून घेऊ. बघा मी काय करते एकक साठी काय केलंय मी ए असा शॉर्ट फॉर्म वापरलाय एकक. मग त्याच्यानंतर बघा आता दशक साठी काय वापरते द. शतक साठी श. हे तिघांचा काय असतो एक गट असतो दशक एकक दशक आणि शतकचा. त्याच्यानंतर शतक आणि मग त्याच्यानंतर असणारे हजार. मग आता सध्या बघा आणि त्याच्या पहिले काय असणार आहे दशक हजार. पण आपल्याला इथे कसं वाचणार आहे आपण आता बघा इथे लेखन कसं करणार आहे बघा. जो शेवटचा अंक आहे तो कोणत्या स्थानावर आहे एकक. त्याच्या पहिले दशक जो हा त्याच्या आधीचा 6चा शेवटचा अंकाच्या आधीचा कोणता अंक आहे 7 तो कोणत्या स्थानावर आहे दशक. मग 7च्या आधीचा अंक काय 0 तो कोणत्या स्थानावर आहे शतक. आणि त्याच्या पहिल्याचा अंक कोणता आहे हजार स्थानावर काय तो अंक 8. मग बघा बर का इथं आपण वाचताना कसं वाचणार आहे. मी काय पहिले तर मी कोणती स्टेप वापरली आहे की शेवटचा अंक आपण एकक स्थानात लिहिला त्याच्या आधीचा अंक आपण दशक स्थानात लिहिला त्याच्या आधीचा अंक आपण शतक आणि त्याच्या पहिल्याचा अंक आपण काय केलेला आहे हजार स्थानात लिहिलेला आहे. मग वाचताना कसं वाचणार आहे आपण वाचताना काय करत असतो तर डावीकडून उजव्या बाजूने वाचन करत असतो. मग बघा आता 8 हा हजारच्या घरात आहे 8000. नंतर बघा आता इथं शतकच्या इथं काय आहे का नाही 0 आहे म्हणून फक्त काय वाचायचं 8000. मग त्याच्यानंतर दशक आणि एकक आपण मी तुम्हाला सांगितलं होतं शतक दशक एककचा एक गट असतो आणि आपल्याला हे तिघ सोबत वाचायचे असतात. मग 8000 पण शतकच्या इथं काहीच नाहीये दशक आणि एकक आपण सोबत वाचणार आहे तर किती इथं 7 आणि 6 अंक दिलेले आहे त्यापासून कोणती संख्या तयार होतीये 76 ही संख्या तयार होत आहे. मग वाचताना आपण काय करणार आहे 8000 शतकच्या इथं काहीच नाहीये आपण फक्त दशक आणि एककचा गटाचा आपण मिळून कोणती संख्या तयार झालेली 76. मग वाचताना कसं वाचणार आहे आपण 8076 वाचणार आहे. आणि लेखन जर आपल्याला करायचं असेल तर कसं करणार आपण 8000
76. बघा आता पुढचा आपल्याला इथं पण तेच आहे. खाली संख्याचे अक्षरी वाचन व लेखन करायचंय. हा आपण आत्ताच प्रश्न बघितलेला होता. 8076 कसं वाचायचं आहे तो मागचा प्रश्न आपण घेतला होता. आता आपण काय करू दुसरा प्रश्न इथं पाहू. बघा बर का 8 आता जो आपल्याला संख्या दिलेली आहे ती आपण कशी वाचायची मी सांगितल्याप्रमाणे बघा. पहिले काय आपण काय करणार आहे एकक साठी आपण शॉर्ट काय लिहितो ए लिहितो. मग त्याच्या आधी दशक साठी द त्याच्या पहिले शतक साठी श. एकक दशक शतक या तिघांचं जेव्हा आपण वाचन करतो ना शतक दशक आणि एकक जेव्हा आपण वाचतो हा तिघांचा एकच गट असतो आणि तिघापासून जी मिळणारी संख्या असती ती आपण वाचायची. मग त्याच्यानंतर असतो आपला हजारचा गट आणि हजारच्या गट मध्ये काय येतं हजार आणि दश हजार काय येते दश हजार येत आहे. तर मग बघा आता आपण शेवटचा अंक कोणता आहे 9 आहे. मग आपण काय करू एकक स्थान कोणता असणार आहे 9. 9 ही संख्या एकक स्थान येणार. त्याच्या आधीचा अंक 5 तो येणार आहे दशक स्थानी. त्याच्या आधीचा अंक काय आहे 4 आणि त्याच्या आधीचा अंक कोणता आहे 8. बघा 10,000च्या संख्येला आहे का अजून कोणता अंक नाही. मग आपण फक्त काय घेतलं हजार शतक दशक आणि एकक. मग बघा आता आपल्याला वाचताना आपण कसं वाचणार आहे तर बघा 8,000 बघा मी कसं वाचते आता 8 हा कोणाच्या घरामध्ये आहे हजारच्या. मग वाचताना मी कसं वाचलेलं आहे 8,000 लेखन कसं करायचं आपल्याला 8,000 वाचले. आणि त्याच्यानंतर शतक दशक एकक आपल्याला ह्या जर 3 संख्या दिलेल्या आहे आणि या 3चा एकच गट असतो म्हणून त्या वाचताना आपण मिळून कोणती संख्या तयार होतीये शतक दशक एकक मिळून कोणती संख्या तयार होतीये 459. मग आपण कसं वाचायचं 8,459. अशा पद्धतीने आपण वाचन आणि लेखन केलेलं आहे. बघा बघा आता पुढचा प्रश्न काय त्याच पद्धतीने पण आता बघा अंकामध्ये वाढ झालेली आहे. पहिला अंक काय होते फक्त 4 अंकी संख्या होती आता 5 अंकी संख्या तयार झालेली आहे. काहीच घाबरायचं नाही आपल्याला त्याच पद्धतीने लिहायचंय. आपण शेवटून सुरुवात करायची लिहिताना एकक आपण शॉर्ट मध्ये लिहून घेऊ एकक मग नंतर त्याच्या आधी काय येतं दशक मग नंतर येतं त्याच्या आधी शतक मग हजार आणि 10,000. बघा आता मी तुम्हाला पहिले 10,000चं लिहित होते पण तेव्हा काही संख्या होती का तिथं फक्त 4 अंकी होती म्हणून 1000 पर्यंत होती. मग 10,000 आणि हजाराचा काय असतो एक गट असतो म्हणजे त्या वाचताना आपण काय करायच्या सोबत वाचायच्या आणि लेखन पण आपण सोबत त्या संख्या करायच्या. तसा शतक आणि दशकचा पण काय असतो एक गट असतो. मग एकक शेवटचा काय आहे 9 तो काय असणार आहे एकक स्थानी. त्याच्या आधीचा 8 दशक स्थानी शतक स्थानी 4
आणि हजारच्या इथं कोणता असणार आहे त्याच्या आधीचा 6 आणि 10,000च्या इथं कोणता असणार आहे 8. आपल्याला आता वाचताना ही संख्या कशी वाचायची आहे हे दोन गट बघा 10,000 आणि 1000 हे दोन गट कशामध्ये असतात एकच गट आहे तो म्हणून आपण काय करायचं ही संख्या काय करायची आपण सोबत वाचायची. हा अंकापासून काय तयार झालेलं आहे 86 काय तयार झालेलं आहे 86 आणि 1000 86,000 काय लिहायचं मग 86,000 बघा 86,000 86,000 आणि शतक दशक एकक आपल्याला काय करायचंय तिघं पण सोबत वाचायचं आहे. मग तिघं वाचताना कोणती संख्या तयार झालेली आहे 3 अंक मिळून 489. मग लिहिताना काय करणार आपण आता 400 काय झाली आपली संख्या तयार 86,489 ही संख्या आपली तयार झालेली आहे. पुढचं बघा बरं का आता ते इथं शून्य आले मग तुम्हाला काय वाटणार आता याची भीती वाटणार पण काहीच नाही बघा आता इथं एक म्हणजे एकक द म्हणजे दशक आपण जे पहिलं प्रश्न केले होते तसेच श म्हणजे शतक हजार आणि 10,000 आपण ही संख्या लिहून घ्यायची शेवटचा अंक 5 एकक स्थानी त्याच्या आधीचा अंक 0 शतकला पण काय आहे 0 हजारला पण आहे 0 आणि 10,000ला काय आहे 8. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 10,000 आणि 1000चा एक गट असतो म्हणून ही दोन्ही अंक मिळून काय संख्या तयार झालेली आहे 80,000 दोन्ही अंक मिळून काय तयार झाली आहे 80,000 ही संख्या तयार झाली. शतक दशक एकक सोबत वाचतो आपण तर ती मिळून काय फक्त शतकच्या इथं काय आहे 0 दशकच्या इथं पण काय आहे 0 म्हणून इथं काहीच न वाचता फक्त एककच्या इथं काय आहे 5 80,000 आणि 5 अशा पद्धतीने आपण ही संख्या वाचणार आहे. या तिघांचा गट मिळून काय संख्या तयार झाली शतक दशक एकक मिळून काय फक्त 5च आहे. या डावीकडच्या शून्याला काहीच इकडच्या शून्याला काहीच अर्थ नसतो फक्त 10,000 आणि 1000 मिळून काय आहे 80,000 आणि 5. बघा आता पुढची काय आहे पुढचं आता आपण काय करू पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट वगैरे असेल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू. दोनच होते का 3च होते अजून